अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे, राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी स्वामी चरणी प्रार्थना करते। माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। गुढीपाडवा 19 मार्च 2026 गुरुवारी आहे आणि ह्या दिवशी आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी काही उपाय करायचे। आपण ज्या वेळेला खूप कष्ट करतो, मेहनत करतो, प्रामाणिक नोकरी करतो आणि आपल्याकडे पैसा येतो, मनासारखा पैसा आलेला टिकत नाही किंवा पैसा येतच नाही, ह्याला कारण आपण किती उपाय केले, तोडगे केले तर वास्तुदोष किंवा ग्रहदोष ह्याला कारणीभूत असतात। म्हणून ह्या दिवशी चैत्र महिन्याच्या सुरुवात ही गुढीपाडव्यापासून होत असते। गुढीपाडवा हे 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे आणि या दिवशी तुम्ही जर 11 कवड्यांचा हा उपाय जर केला, पिवळ्या 11 कवड्यांचा उपाय केला तर तुमच्याकडे 100% पैसा भरपूर येईल। फक्त याच बरोबर तुम्ही माता लक्ष्मीचा सुद्धा जय जयकार, माता लक्ष्मीची सुद्धा मनापासून सेवा केली पाहिजे। सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही कष्ट करता, व्यवसाय असेल व्यवसायात मनापासून लक्ष घालून व्यवसाय वेळेत उघडता, चालू ठेवता, वेळेत त्याचं सगळं करता, नोकरी आहे नोकरीमध्ये वेळेत जाता, बॉसच्या मनासारखं वागता पण तुम्हाला प्रमोशन मिळत नाही, पगार येत नाही, व्यवसाय वाढत नाही, यासाठी तुम्हाला काही उपाय करायचे किंवा घरामधली नकारात्मकता दूर होण्यासाठी, तुमचं स्वतःचं वाईट गोष्टीपासून संरक्षण होण्यासाठी काही उपाय करायचे। आता गुढीपाडव्याची तयारी कशी करायची, गुढी कशी उभा करायची याचा मी संपूर्ण व्हिडिओ टाकलेला आहे, तो तुम्ही माझ्या लिंकवर जाऊन बघू शकता। उद्या गुढीपाडव्याला, उद्या म्हणजे 19 तारखेला गुढीपाडव्या दिवशी ज्या वेळेला तुम्ही गुढीची पूजा करत असता त्यावेळेला 11 पिवळ्या कवड्यांची पूजा करायची। आता कवड्या ह्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आणि ह्या कवड्यांची जर तुम्ही पूजा केला तर माता लक्ष्मी आकर्षित तुमच्याकडे होईल। ह्या कवड्या ज्या आहेत त्या समुद्र मंथनातून प्रकट झालेल्या आहेत आणि म्हणून माता लक्ष्मीला कवड्या प्रिय आहेत, कारण माता लक्ष्मीचीच उगम हा समुद्र मंथनातून झालेला आहे। आणि म्हणून बघा, मीठ असेल, कवड्या असेल, हळद असेल, लवंग असेल, वेलची असेल, केरसुणे असेल, ही लक्ष्मी प्रतीक मानली जाणाऱ्या गोष्टी आहेत। त्यामुळं कवड्या 11 पिवळ्या कवड्या तुम्ही पूजेला घ्यायच्या। ज्या वेळेला तुम्ही गुढी उभा करत असता, गुढीची पूजा करत असता त्यावेळेला एका डिशमध्ये तुम्ही पिवळ्या कवड्या स्वच्छ धुवून पुसून घ्यायच्या। त्या कवड्याला हळद कुंकू, अखंड अक्षदा, एक फूल व्हायचं आणि त्या कवड्यांची अगरबत्ती ओवाळून धूप दीप लावून पूजा करायची आणि ह्या कवड्यांची पिवळ्या किंवा लाल कापडमध्ये पुरचुंडी करून ही पुरचुंडी तुम्ही तुमच्या पोटली जी आहे ती तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायची। यामुळे तुमच्या घरात येणारा जो पैसा आहे तो वर्षभर टिकेल, पैसा स्थिर राहील, पैसा भरपूर येईल, लक्ष्मी अखंड तुमच्याकडे भरभराट करेल। त्यानंतर दुसरा जो उपाय आहे तो 11 कवड्यांचाच आहे। पिवळ्या 11 कवड्या घ्यायच्या, ह्या देवघरामध्ये तुम्ही ह्या कवड्यांची सुद्धा स्वच्छ धुवून पुसून पूजा करायची आणि ह्या कवड्यांची पिवळ्या किंवा लाल कापडमध्ये पुरचुंडी पोटली बांधायची आणि मुख्य दरवाजाला लटकवायची। त्यामुळं काय होईल, तुमच्या घरामध्ये बाहेरून येणारी नकारात्मकता येणार नाही आणि घरातली नकारात्मकता निघून जाईल। तिसरी, एक कवडी तुमच्या गळ्यामध्ये, पिवळी कवडी जी आहे ती तुमच्या गळ्यामध्ये ताईत म्हणून घालायची, कारण ह्यामुळं तुम्हाला तुमच्या वाईट गोष्टीपासून संरक्षण होईल। हे सगळे गुढीपाडव्याला उपाय करायचे। त्यानंतर एक कवडी, अजून एक कवडी, तुम्ही कवडीचा उपाय सांगते। कवडी घ्यायची, पिवळी स्वच्छ धुवायची, पुसायची, त्या कवडीची विधिवत पूजा करायची, हळद कुंकू अखंड अक्षदा व्हायच्या, फूल घालायचं आणि ही कवडी एखाद्या तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी पिवळ्या रंगाच्या कापडमध्ये ठेवायची। त्यामुळं तुमच्या व्यवसायात नफा होईल आणि जिथे तुम्ही पैसे ठेवता त्या ठिकाणी पैसे ठेवत असताना तुम्ही माता लक्ष्मीचा जय जयकार करायचा, माता लक्ष्मीचा मंत्र सतत म्हणायचा। त्यामुळं तुमच्या घरामध्ये येणारी लक्ष्मी अखंड स्थिर आहे। माता लक्ष्मीला अस्वच्छता अजिबात चालत नाही। जिथे अस्वच्छता आहे तिथे माता लक्ष्मी कधीच थांबत नाहीये, ती काढता पाय घेत असते। जिथे मळकट कपडे घालणे, फाटके कपडे घालणे, दात न घासणे, त्यानंतर जास्त जेवणे, कठोर बोलणे, सूर्योदयाच्या वेळी किंवा सूर्यास्तावेळी झोपणे, त्यानंतर
तुम्ही वारंवार लोकांबद्दल वाईट बोलणे, लोकांच्या निंद्या नालस्ता करणे, ह्यामुळं तुमच्या घरामध्ये कधीच लक्ष्मी टिकत नाही, लक्ष्मी काढता पाय घेत असते. त्यामुळं तुम्ही ह्या गोष्टीचा सुद्धा नियम पाळायचा आहे आणि जास्तीत जास्त पिवळ्या कवड्यांचा उपाय ह्या दिवशी करा. माता लक्ष्मी तुमच्याकडे अखंड स्थिर येईल. याचबरोबर सतत तुम्ही पॉझिटिव्ह राहा. तुम्ही रोज माता लक्ष्मी माझ्याकडे आहे, माझ्याकडे पैसा खूप आलेला आहे, माझ्याकडे खूप पैसा आलेला आहे, माझ्याकडे सहज पैसा आलेला आहे, माझं पैशावर खूप प्रेम आहे, पैसा माझ्या जवळचा मित्र आहे, असं मॅनिफेस्टिंग सुद्धा करा. बघा तुम्हाला त्याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. गुढीपाडव्याचे 11 कवड्यांचे उपाय नक्की करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, ऑल बटनला क्लिक करा. त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे कळतील. तुम्हा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. तुमच्या आयुष्यात नवीन वर्ष खूप सुख समृद्धी आरोग्यदायी आणि भरभराटी जावं असं मॅनिफेस्टिंग करते. व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.